ही राजकीय भूमिका घेतल्यानंतर हा प्रश्न आहे ना पहिल्यापासूनच मग पहिले कुठं राजकीय भूमिका घेतली होती आम्ही 29 ऑगस्टला बसलो तिसऱ्याच दिवशी आम्हाला दुपटून काढलं इतकं हाणलं पोलिसांनी देवेंद्र फडणवीसने म्हणलं हाना त्यांना हाणायला लावलं तेव्हा कोण राजकीय भूमिका होती आमची नाही SIT त्याच्यानंतर 4 महिन्यानं लावली कोणची राजकीय भूमिका होती आमची त्यावेळेस नव्हतीच यांना करमत नाही आळी यांची मोठी टोकरी ती आता बघा त्यांना कसा उपचार करतो आम्ही त्यांच्या या विधानसभेत काय राजकीय भूमिका घेतल्यामुळं सरकारला आता धडकी भरली आहे का पुढचं भवितव्य बघून विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वाटच लावणार मी यांची 100% वाट लावणार माझा समाजसुद्धा वाट लावणार तुम्ही दबाव जरी आणला यांच्याकडं शिक्षक जरी असले त्यांच्या शाळात कार्यक्रम याचा फायदा महाविकास आघाडीला होतो किंवा एखादा त्यांच्याकडे व्यावसायिक बी असला यांचा कार्यक्रम लावणार नोकरदार वर्गसुद्धा त्यांच्याकडून राहील पण ह्यावेळेस कार्यक्रम लावा शेतकऱ्याचा तर विषय सांगू नका ते तर लेकराच्या आणि जातीच्याच बाजूने आहेत मतदानच विरोधात करणारे सगळे त्यामुळं आता आम्ही मुंबईत बघतो महाराष्ट्रातून किती लोक गेलेले आहेत मुंबईत निवडून येते का पाडापाडी आम्हाला आता थोडी थोडी माहिती मिळत चालली कारण आम्ही गप्पा मारत नाही मी कालही भाषणात सांगितलं जिकडं आपल्याच्याने काय होत नाही ना तिकडं बळच आव नाही आणायचं हे होईन ते होईन कारण मुंबईत काय आपल्याला भरासा वाटत नाही पण आता तुमच्यासारखे 4 जण सांगणारे असते जसं की मी ते गलंबट्टी का काय कोणतं धरण आहे ते कोल्हापूरचं ते भले याची तर हातभर नाव होते कामान धामाची ते त्या धरणाच्या टायमाला नुसतं बोललो यातला जरा खाली सारखा लागत या धरणाला लगेच जेलतच नाही माझ्याकडे आले ते म्हणले असं केलं का असं होतं आणि तिकडून पण लगेच इकडं निघतं हां म्हणजे मी काय बोललो मला आधीच सांगत येत मी म्हणलं मुंबईत जरा आपला जुळायचा अंदाज नाही की लगेच तिकडचे गठ्ठेच घेऊन आले ते म्हणले इकडे इतके लोक आले त्या मतदारसंघात तेवढे यार म्हणलं जुळत आहेत पाडापाडीला म्हणजे महाराष्ट्रातले तिकडे गोरगरीब गेलेत ते निवडून आले ते शिटं पाडू शकतात मुंबई बी अडचणीत आणणार मग आम्ही 100% आता राहिला कोकण थोडं थांबा म्हणा काल तुम्ही शिवेंद्रराजेंची भेट घेतली तुम्हाला विचारपूस करायला आले होते मात्र शिवेंद्रराजे असे म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांनी मला सांगितलं तर मी सरकारची मध्यस्थी करायला तयार आहे सांगू आम्हाला काय समाजाचं कल्याण करायचं आहे 100% मी आता फोनवरती बोलणार पण आहे त्यांना जाताना आता त्यावेळेस सांगू काय त्याला मी काय म्हणतो बाबा आम्हाला कुणी आरक्षण द्या मी आजच नाही म्हणत हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते आम्ही आता पाठीमागं बी अंतरवालीतून 5-7 आले होते ते आता 25 आमदाराची त्यांची टीम बनवून ते देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जाणार होते त्यातले 4 गेले होते चर्चेला आणखीन माघारीच नाही आले आमचं म्हणणं काय होतं त्यांच्याजवळ की आम्हाला राजकारणात नाही जायचं राजकारण हा आमचा मुद्दा नाही आहे आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही देणं घेणं नाही हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन असते ज्यावेळेस तुम्ही 13% दिलं होतं त्यावेळेस 106 आमदार मराठ्यांनी उपकार फेडला ताबडतोब दिले होते आम्हाला नाही गरज त्या राजकारणाची पण तुम्ही ऐकत नसाल तर आमच्यावर पर्याय नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाला जाऊन समजून सांगा असं त्या 4ही आमदाराला आम्ही सांगितलं होतं ते आणखीन वापसच नाही आले समजून सांगितलं की ते तिकडंच गुतलेत कोणाला माहिती तिकीट ते म्हणले का तिकीट देत नाही तुला माघारी जाऊ नको त्यामुळे ते तिकडंच गुतून पडलं दिसतंय आम्ही राजांना सांगतो तुम्ही मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मात्र 29 आत ही निर्णय गरजेचा आहे त्याच्यानंतर आम्ही मग ऐकणार नाहीत कारण आमचं डिसिजन झाल्यावर समाजाचं वाटोळं नाही ना होऊन देऊ शकत मी डॉक्टरांनी तुम्हाला 24 तास विश्रांती घ्यावी पुढचं नियोजन कसं असणार आहे थांबणार आहे का काय नाही मी लगेच आता पुण्याकडे निघालोय मी विचार नाही करत माझ्या शरीराचा माझ्यासाठी समाज मोठा आहे आरक्षणाचा ही अंतिम टप्पा आहे आरक्षण मिळू शकतं समाजाचं लेकराचं आयुष्याचं कल्याण होऊ शकतं माझ्या शरीराचं बघत बसतो आणि लेकरांचं वाटोळं करतो आता भारती आहेत ग्राउंड आहेत ॲडमिशन आहेत हे कोटाण्यात त्यांना फायदे होणार आहेत आणि या वेळेला मी झोपून राहतो म्हणजे समाजाच्या लेकराचं वाटोळं काय अर्थ आहे त्या झोपण्याला आणि माझ्या लढण्याला तरी काय किंमत आहे त्यामुळं शरीराची पर्वा मी करत नाही माझ्या मायबाप समाजाला ते माहीत झाले मी आजारी असूनसुद्धा समाजाच्या लढ्यात उभा आहे त्यामुळं समाजसुद्धा घरी न थांबता रस्त्यावरती येतो आहे चलो धन्यवाद दादा प्रकाश आंबेडकरांनी मध्यंतरी आरक्षण बचाव रॅली काढली होती तर त्याच्या संदर्भात तुमचं काय मत त्यांचा मी प्रत्येक वेळेस बोलून सांगतो की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर केलेलाही करणार पण आहेत फक्त जनभावना लोकांची ही आपल्या सातारा राजधानीतून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना आमच्या सामान्य जनतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो सामान्य गरजवंत मराठ्यांना वाटतं गावखेड्यातल्या वंचितांना वाटतं मुस्लिमांना वाटतं गोरगरीब दलित बारात बलुतेदारांना वाटतं की ही गरिबाची लाट आताच गरिबाची
काहीतरी सत्ता येऊ शकते, गरिबांना फायदा होऊ शकतो, सर्वसामान्याच्या लाटेत सर्वसामान्याला न्याय मिळू शकतो. आता एका बाजूनं राहिलं पाहिजे, ही सामान्याची भावना आहे. शेवटी निर्णय त्यांचा आहे, त्यांनी काय करायचं त्यांचं आहे. परंतु गरजवंताला आणि गरजवंत आणि वंचितांना न्याय द्यायचा असला गरिबाला तर एवढी संधी, शेवटी निर्णय त्यांचा आहे. आता साताऱ्यात शिवरायांची वागणूक आलेली आहे, तुम्ही जाणार आहे का बघा? आता मला इथून मी रात्रीच चर्चा केली होती त्यांच्याशी, आपण जाऊ म्हणून, राजांकडेही जाऊ म्हणलो होतो. पण आता इथंच 10 वाजले, तिथं 12चा कार्यक्रम आहे, मध्ये लोक आडवीत येत, परत स्वागताला. मग 3 वाजता मी तिथं जाईल, तर सगळा खेळ पांगल. त्यामुळे वापस 14 तारखेच्या नंतर 1 तारीख त्यांना कळवतं असं सांगितलं आहे. वापस पुन्हा वागणं काही बघायला येईल आणि राजांना त्यांनाही भेटतील. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार नाही तर त्यांना आरक्षण मिळणार, ज्यांच्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी तर नाही सापडले तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला दिलं जाणार. लग्नाच्या सोयरीकी जुळत्या त्या, म्हणून सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तो कायदा टिकण्यासाठी 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं सरकारनं ठरवलं. त्यासाठी ती काढलेली सगळ्या सोयरींची अधिसूचना आहे. मराठ्यांचं हेच म्हणणं आहे की ताबडतोब तातडीनं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. ते लांबण लावतात म्हणून मराठ्यात रोष निर्माण झाला आहे की जाणून बुजून मराठ्यांचे लोक पोरं मोठे होऊ नयेत म्हणून सरकार जाणून बुजून अंमलबजावणी करत नाही. म्हणून पक्ष सोडून मराठी आता एकजूट झालेत. मोठं करण्यापेक्षा मुलाला मोठं करून या आंदोलनात सहभागी होऊ हे मराठ्यांनी ठरवलं आहे. आणि मराठ्यांनी हे ठरवावं तरच आपले लेकरं मोठे होतील, नसता आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला मराठ्या कधीच माफ करणार नाहीत. चलो दादा, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.